कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे 27 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। तर मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्यानं वडिलांचा मृत्यू झालाय। एकापाठोपाठ एक असे 2 आघात सहन न झाल्यानं आईला सुद्धा हृदयविकाराचा झटका आलाय। एका गरीब शेतकरी कुटुंबावर ही शोकांतिका ओढावली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत या ठिकाणची ही घटना आहे। वडील भीमराव बेद्रे यांना 3.5 एकर कोरडवाहू शेती आहे। शेतीवर भारतीय स्टेट बँकेचं कर्ज देखील आहे। बेद्रे यांना आजारानं ग्रासल्यानं ते अंथरुणाला खेळलेत। कुटुंबाची जबाबदारी राहुलवर त्यामुळे आली। शेती मिळेल ती मजुरी करून राहुल आईवडिलांचा सांभाळ करत होता, मात्र नैराश्यानं राहुलला ग्रासलं आणि त्याने 10 जून रोजी शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। मुलाच्या या मृत्यूच्या धक्क्यानं वडिलांना 12 जून रोजी मृत्यू आला आणि मुलगा आणि पतीच्या मृत्यूनंतर आई शोभाबाई यांना देखील हृदयविकाराचा झटका आला। सुदैवाने सध्या शोभाबाई यांची प्रकृती ठीक आहे। भावावर जमीन कमी होती, 3.5 एकर जमीन पिकली नाही। कर्ज झालं, कर्जबाजारी झाल्यामुळे टेन्शन आलं, त्याला आत्महत्या केली। वडील पण बिमार होते, मग त्याचं कळाल्यामुळे वडिलांनी पण केली आत्महत्या। वडीलही वारले। वडीलही वारले। आईला काय झालं? आईला पण अटॅक आला होता, त्यांना पण दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं होतं। मग ते आता सध्या बरे आहेत। आणि तो जो होता तो त्याच्या घराचा करता धरता एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्यावरच कुटुंब होतं सगळं। तर शासनाने त्याला योग्य प्रकारे मदत करावी, आर्थिक मदत।